नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, चैत्र अमावस्याच्या दिवशी पितृ तर्पण, स्नान, दान आणि विशेष विध्या अशा असतात की त्याच्यामुळे आपण पितृदोष शापासून मुक्त होऊ शकतो आणि पितृदोष काढून कुटुंबात सुख समृद्धी आणून पितरांना प्रसन्न करून तृप्त करून आपण त्यांचा आशीर्वाद मिळवू शकतो. आपल्या हातून कळत नकळत असे काही पाप होत असतात, त्याची आपल्याला जाणीव नसते. तर ह्या अमावस्यामध्ये आपण पितरांना तृप्त करून किंवा काही दानधर्म करून देखील आपण आपल्या पापाचा नाश करू शकतो. पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी अशी ही चैत्र अमावस्या असते. ही हिंदू धर्मात कृष्ण पक्षाची शेवटची तारीख आहे, ज्याला दर्श अमावस्या किंवा चैत्र अमावस्या असेही म्हणतात. हा पूर्वजांना समर्पित असा दिवस आहे. अमावस्या तिथीला पूर्वजांना तर्पण करणे, पिंडदान करणे असे काही आणि त्यांच्या निमित्त दान करणे, त्याच्यामुळे देखील पितृदोष हा दूर होऊ शकतो. दर महिन्याला अमावस्या येत असते, तेव्हा आपण प्रत्येक महिन्याला पितरांनिमित्त दान केल्यामुळे आपल्याला पितृ तृप्त होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद हा मिळत असतो. अमावस्या ही पितरांना समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी नवीन वर्षाची देखील सुरुवात होत आहे आणि आणि गुढीपाडवा देखील आहे. त्यामुळे आपण या दिवशी खूप अशा काही विधी-विधानानुसार पूजा करावी, दानधर्म करावे. त्याच्यामुळे आपल्या पुण्यकर्मात वाढ होईल आणि आपल्याला पितरांनिमित्त देखील दान करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा आणि आपले पुढील आयुष्य पुढील नवीन वर्ष हे सुखाचे समृद्धीचे जावे, त्यासाठी आपण प्रयत्न करावा. नवीन वर्षाची सुरुवात ही आपण आपल्या गुढीपाडव्याने होणार आहे. त्यामुळे आपण या या नवीन वर्षी अमावस्या तिथी देखील आहे. त्यामुळे पितरांना तर्पण आणि पिंडदान हे केलेच पाहिजे. चैत्र अमावस्या हा दिवस पूर्वजांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी हिंदू नवीन वर्ष चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत आहे. चैत्र अमावस्याच्या दिवशी पितृंना तर्पण, स्नान, दान, विशेष विधी करून पितृदोष काढून कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणून पितरांना प्रसन्न करायचे असते. वैदिक दिनदर्शिकेनुसार ही तारीख पापनाशन आणि पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी अशी असते. 2026 मध्ये त्याची नेमकी कुठली तारीख आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि काय पद्धत आहे, हे आपण आज बघणार आहोत. तर चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी ही 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:25 सुरू होईल आणि 19 मार्च 2026 ला सकाळी 6:52 संपेल. तर चैत्र अमावस्याची प्रमुख तारीख ही 18 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. बहुतेक पंचांगामध्ये 18 मार्च ही 18 मार्च रोजी निश्चित केली जाते, पण तर्पण आणि पूजा करणे देखील या दिवशी आपल्याला जमेल, कारण पूर्ण दिवस हा आपल्याला अमावस्याचा भेटत आहे. त्यामुळे तुम्ही 18 तारखेला पितरांनिमित्त पिंडदान, तर्पण हे करावे. तसे तर सूर्योदय तिथीनुसार 19 मार्च 2026 ला अमावस्या ही मानली जाते, पण आपल्याला पितरांसाठी पूर्ण दिवस म्हणजे 12 वाजता आपण पितरांना तर्पण आणि पिंडदान करू शकतो. त्यामुळे आपण 18 मार्चलाच आपण पितरांना तर्पण आणि पिंडदान करावे, कारण 19 मार्चला आपल्याला ही वेळ भेटत नाही. म्हणून आपण 18 मार्चला रोजी ही वेळ निश्चित केलेली आहे, जिथे तर्पण आणि पूजा करणे हे चांगले मानले जाते. तारीख संपण्यापूर्वी पारण आणि विधी पूर्ण करणे गरजेचे असते. म्हणून आपण 18 मार्चलाच तर्पण आणि पितरांनिमित्त तर्पण आणि पिंडदान करावे. हिंदू धर्मात उदय तिथीचे महत्त्व हे जास्त असते, म्हणून तुम्ही चैत्र अमावस्या ही 19 मार्च 2026 ला देखील साजरी करू शकता आणि तेव्हा देखील पितरांना पिंडदान, तर्पण हे करू शकता. चैत्र अमावस्या हा पूर्वजांच्या उपासनेचा आणि शांतीचा मुख्य दिवस आहे. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि दान करून पितरांना मोक्ष मिळतो आणि त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर राहते. आपल्या संपूर्ण लहान मुलांवर, मोठ्या माणसांवर, आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. पूर्ण कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद मिळणे देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, जेवढा देवांचा आशीर्वाद मिळणे महत्त्वाचं आहे. म्हणून पितरांचे नेहमी अमावस्याला तर्पण हे करणे गरजेचे असते. पितृदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी
ही तारीख विशेष महत्त्वाची असते. तसेच कालसर्प दोषापासून बचाव करण्यासाठी देखील हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक सुख हे वाढते आणि तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते दूर होण्यास आपल्याला मदत होते. पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, कुठलीही असो, मुलांविषयी, फॅमिलीविषयी किंवा आर्थिक संबंधी कुठलीही आपली अडचण असो ती दूर होण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो आणि त्या दिवशी अमावास्या तिथीला आपण पितरांना तर्पण हे नक्की करावे. या दिवशी अमावास्या आहे म्हणून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. त्यामुळे देखील पितृदोष हा कमी होण्यास मदत होतो. तसेच आपण या दिवशी अमावास्या आहे तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात तुम्ही दीपदान नक्की करावे. त्यामुळे देखील तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. चारमुखी दिवा हा लावू शकता. त्याच्यामुळे देखील आपल्यावरील जे काही संकट असते ते दूर होण्यास मदत होते. तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला देखील पाणी, दूध आणि थोडी साखर टाकून पाणी हे झाडाला अर्पण करावे. त्याला 7 प्रदक्षिणा माराव्यात आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण आपल्या पिंपळाच्या झाडाला श्री हरिविष्णूंचा वास असतो. त्यामुळे त्यांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कुटुंबावर त्यांची कृपा ही आपल्या सोबत कायम राहते. त्यामुळे आपण पूर्वजांना आनंद होत असतो आणि कुटुंबावर त्यांची कृपा आपल्यासोबत राहत असते. या दिवशी प्रामुख्याने वडिलोपार्जित तर्पण आणि दान केले जाते. पितृदोषामुळे काही प्रमाणात पितृ शांतीसाठी आपण तर्पण करणे हे गरजेचं आहे. पवित्र नदीमध्ये आपण स्नान करायला काही जणांना नाही जमत किंवा स्नान करण्यासाठी आपण पाण्यामध्ये गंगाजल टाकून देखील स्नान करू शकतो आणि आपल्या पापाचा नाश करू शकतो. अंघोळीनंतर तीळ, गूळ, कपडे, धान्य, काळे तीळ हे दान करू शकता. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी, लाल चंदन, फुले, काळे तीळ घालावेत आणि सूर्याला अर्घ्य द्यावा. पिंपळाच्या झाडाला सकाळीच आपण पाणी हे अर्पण करावे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. भगवान श्री हरिविष्णूंचा वास हा पिंपळाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे आपण त्यांच्या पाया पडावे, झाडाला स्पर्श करावा आणि आपण आपल्या इच्छा सांगून आपल्या श्री हरिविष्णूंना आपल्या घरी येऊन, माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचा आग्रह करावा आणि त्यांना आपल्या अडचणी सांगाव्यात. दक्षिण दिशेला या दिवशी तोंड करून आपल्या हातामध्ये काळे तीळ आणि थोडे पाणी घेऊन पितरांना तर्पण करावे. पूर्वजांचे तुम्ही नाव घ्यावे आणि तर्पण करावे. शेवटी गरजूंना किंवा कुठल्याही मुक्या जनावरांना तुम्ही अन्नदान नक्की करावे. अमावास्येच्या दिवशी काही अशा खास आपण उपाय केल्यामुळे आपल्यामध्ये पितृदोष हा कमी होतो. आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक सुख हे आपल्याला मिळत असते. पूर्वजांची कृपेने अडथळे दूर होतात. अमावास्या तिथीच्या दिवशी आपण लग्न, मुंडन किंवा नवीन कामे सुरू करू नयेत याची आपण काळजी घ्यावी. तसेच तामसिक आहार टाळावे, सात्विक आहार घ्यावा. चैत्र अमावास्या भक्तिभावाने आपण केल्यामुळे वर्षाची सुरुवात ही आपली खूपच छान अशी होईल. त्यामुळे या दिवशी अन्नदान किंवा कुठल्याही वस्तूचे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नक्की दान करावे. हिंदू धर्मात उदय तिथीचे महत्त्व हे जास्त असते म्हणून चैत्र अमावस्या ही 19 मार्च 2026 ला देखील साजरी करू शकता आणि तेव्हा देखील पितरांना पिंडदान तर्पण हे करू शकता. अमावस्याच्या दिवशी काही घरामध्ये भांडण तंडणे हे होत असतात. त्यामुळे आपण अमावस्याच्या आदल्या दिवसापासूनच घरामध्ये तुरटी ही जाळावी किंवा घरामध्ये संपूर्ण घरात तुरटी ही फिरवावी आणि घराच्या बाहेर जोरात अशी रागाने फेकून द्यावी. जेणेकरून आपल्या घरामधील जो काही दोष आहे त्याला आपण बाहेर काढत आहोत हा राग असावा आणि आपण जोरात अशी घराबाहेर तुरटी फेकून द्यावी किंवा आपण ती तुरटी जाळू देखील शकतो. तसेच अमावस्याच्या दिवशी शनिदेव आणि इतर नवग्रहाची देखील पूजा करणे हे शुभ असते. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर तुम्ही नक्कीच हे सर्व गोष्टी करणे तेवढेच फलदायी होणार आहे. चैत्र अमावस्या हा श्रद्धा, कृतज्ञता आणि सेवेचा सण आहे. हा दिवस आपल्याला देवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी असते. स्नान, प्रार्थना, उपास आणि तसेच दान आणि उपासना याद्वारे आपण केलेल्या आपल्या पूर्वजांना
संतुष्ट करत नाही तर आपले जीवन शुद्ध आणि यशस्वी देखील करत असतो. चैत्र अमावस्या 2026 रोजी श्रद्धेने आणि भक्तीने धार्मिक विधी करा आणि आध्यात्मिक प्रगतीने आपले जीवन हे उजळवा. त्यामुळे देखील आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येईल. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.